नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे मंगळवार, आता वाजले रात्रीचे 11। तर आम्ही कुठे चाललोय? आम्ही चाललोय सप्तशृंगी आईच्या गडावर वणीला। तर आता आम्ही काही पोहोचणार नाही, रात्र झाली आहे भरपूर। तर आम्ही आज रात्री थांबणार आहोत नाशिकला, माझ्या आई वडिलांच्या घरी, माझ्या माहेरी। तर तिथून लगभग आहे 60 किलोमीटर वणीगड। तर पुढचा प्रवास आम्ही कसा करू हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल। तुम्ही व्हिडिओ पूर्ण लास्ट पर्यंत बघा। तर चला मंडळी, आता निघूया। बोला सप्तशृंगी माता की जय। बोला सप्तशृंगी माता की जय। तर बघा, आता वाजले रात्रीचे 12:30 आणि मुलं काय करताय? गाडीमध्ये गेम खेळतात, ते कनेक्ट फोरचा। त्यांना काही झोप लागत नाहीये, ते खेळताय गेम। हे बघा, रात्रीचे 12:30 वाजता रोड पूर्ण रिकामा आहे, एक पण गाडी नाहीये। तर गाईज, आता वाजले रात्रीचा 1। कसारा घाट चालू झालेला आहे। तर काही जास्त गाड्या नाहीये, आहेत 2-3 मोजक्या, कारण येणारा रोड दुसरा आहे, हा जाण्याचा रोड आहे। गाड्या तिकडून जात आहे, हाच रोड आहे तो। तर गाईज, आता मी रात्रीचे 2 वाजता बघा काय खाते, गरमागरम क्रिस्पी वडापाव आणि त्याच्यासोबत नळ्या। या तुम्ही पण वडापाव खायला, गरमागरम चहा, क्रिस्पी वडापाव, नळ्या, या तुम्ही पण खायला। वेदांत बाहेर उभं राहून खातोय, आम्ही बसलोय गाडीतच, आम्ही नाही उतरलो। कुठे प्रवासात गेलो का असं भूक लागते, असं वाटतं काहीतरी खावा म्हणून। 2 वाजता आता हिमानी खाते मॅगी। वडापाव खाऊन झाला, नळ्या खाऊन झाल्या, आता मॅगी। गरम आहे खूप। तर गाईज, आता वाजले रात्रीचे 3, आम्ही पोहोचलोय नाशिकला। गाडी पार्किंग करतात आहे। हे माझ्या आई वडिलांचं दुकान आहे, फुटवेअर, रामतारा फुटवेअर, कोल्हापुरी चपलांचे एकमेव व्यापारी। तर उद्या सकाळी दाखवते मी तुम्हाला दुकान। नमस्कार मंडळी, तर आम्ही आता आलेलो रात्री नाशिकला, माझ्या माहेरी, माझ्या आई वडिलांच्या घरी। तर आता आमची तयारी झालेली आहे, आम्ही निघतोय वणीगडावर जाण्यासाठी। पण त्याच्या पहिले आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे। वहिनी बनवते तिकडे जेवण, दाखवते मी तुम्हाला। वाढते ताट, आणि ही माझी आई आहे, ही माझी आई आहे। आमची ताट वाढलेली आहे माझ्या बहिणीने। तर बघा काय काय बनवलेलं आहे। हे बघा, मेथीची भाजी, गवारची भाजी, चपाती, भात। तर कसं आहे मंडळी जेवण? या तुम्ही पण जेवायला। ही आहे माझी वहिनी। हाय। तर गाईज, रात्री आम्ही आलेलो 3 वाजता, तेव्हा मी तुम्हाला दाखवलेली ही दुकान, रामतारा फुटवेअर। तर ही आहे माझ्या वडिलांची दुकान।
चपलांची दुकान. इथे मस्त कोल्हापुरी चपला असतात, ते स्वतः बनवतात त्यांच्या हाताने. आता चालू इथे आंबे खाण्याचं काम. हिमानीला काही काम नाही, ती घरी पण आंबेच खाते, इथे पण खाते आंबे. हे माझे वडील आहेत, ही आई आहे. तर चला आता पुढच्या प्रवासात भेटूया. गाईज, आता आम्ही देवीच्या सप्तशृंगी आईच्या गडावरती पोहोचतच आहोत. त्याच्या आधी काही डोंगर वगैरे आहेत इकडे, तर मी तुम्हाला दाखवतो झूम करून. हे बघा, इकडे हा डोंगर आहे, त्याच्यात ही एक खिडकी बनलेली दिसते तुम्हाला बघा, मी झूम केलंय. तर असं बोलतात की सप्तशृंगी आई जेव्हा राक्षसाच्या मागे धावत होती त्याला मारण्यासाठी, तर तिने लात मारून की बनवलेली ही खिडकी आहे. तिने लात मारल्यामुळे ही चौकोनी खिडकी बनलेली आहे असं बोलतात. तर बघा गाईज, आता हा रस्ता दिसतोय तुम्हाला, तो घाट आहे सप्तशृंगी आईच्या गडावर जाण्याचा. तो घाट आहे, खूप सुंदर दिसत होता तो, म्हणून थोडा आम्ही इकडे थांबलो आणि तो तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर तसं तर आम्ही जाताना तुम्हाला पूर्ण दाखवूच. खूप सुंदर घाट आहे, रस्ता आहे. हे बघा मंडळी, आता आम्ही एंट्री करतोय सप्तशृंगी आईच्या गडावर जाण्यासाठी. हा गेट आहे, हा गेट आहे. आणि मी तेव्हा मागे थांबून तुम्हाला दाखवला ना तो घाटचा रस्ता, आता आम्ही त्याच रस्त्याने जाणार आहे. पुढे बघा तुम्ही, हा बघा बोर्ड, सप्तशृंगी गड 9 किलोमीटर. घाटात एकदम शार्प युटर्न आहे हा बघा. हा खूप डेंजरस घाटात एकदम शार्प युटर्न आहे हा. इथे सध्या उघडे, आधी इकडे हे भिंत नव्हती, आता नवीन भिंत बांधतायत. हे बघा, पूर्ण नवीन काम चालू आहे. रस्ता पण मोठा होतोय, आधी घाट छोटा होता, थोडा रोड छोटा होता. सप्तशृंगी व्ह्यू पॉइंट आहे हा. इथे भरपूर लोक उभे राहतात आणि फोटो वगैरे क्लिक करतात. वाकड बघा, वाकड बघा, खिडकी इकडून पण दिसते. ती बघा खिडकी इकडून पण दिसते, तुम्हाला झूम करून दाखवली आहे. इथे पहिले हातपाय धुवून घेऊ, मग नंतर मंदिरात दर्शनासाठी जाऊ. तुम्हाला तलाव दाखवते. हे आहे तलावची एंट्री. इकडे मोठा तलाव आहे सप्तशृंगी आईचा. आम्हाला पाहू दे पहिले. हो, आपल्या काही एवढं माहिती. आता तलावमध्ये ना पाणी खूप कमी आहे, नाही तर ह्या पायऱ्यांपर्यंत पाणी असतं भरपूर. ह्या पायऱ्या अर्ध्या बुडलेल्या असतात पाण्यामध्ये. पाणी खूप कमी आहे. पाण्याचा कलर तर खूपच हिरवा आहे. हे बघा गाईज, टेकडीवरती एकदम टॉप वरती मंदिर आहे बघा. सुंदर वाटतंय.
आपण समोरच्या डोंगरावर आहोत, ते त्या समोर डोंगर आहे. हे फोटो काढण्याचा पॉइंट आहे हा. चला पुढे दाखवतो तुम्हाला. पप्पा तुम्हाला मागे दिसत असेल मंदिर. मी तुम्हाला पण मागे फिरलं की मंदिर आहे बघा देवीचं. तर आपल्याला जायचं आहे तिकडे मंदिरात. चणे बघताय. ते अशा जाळ्या नव्हत्या, जाळ्या आहेत ना त्या नव्हत्या, त्या लावल्यात सेफ्टी पर्पजने.